बऱ्याच महिलांना हा अनुभव नक्कीच आला असेल. जेव्हा आपल्याला डोसा खावासा वाटतो किंवा जेव्हा आपण डोसा बनवतो, तेव्हा आपण डोसा तव्यावर पसरवतो. पण डोसा काही तव्यावरून निघता निघत नाही. त्यावेळेस आपण ही ट्रिक्स नक्कीच फॉलो करू शकतो. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण लोखंडी तव्यावर जर आपल्याला डोसा बनवायचा असेल आणि डोसा आपला बिलकुलच जमत नसेल, तेव्हा आपण कोणती टिप्स वापरून हा डोसा छान असा बनवू शकतो किंवा जो लोखंडी तवा आहे तो नॉनस्टिक तवा कसा बनवू शकतो ते पाहूया. तर इथे तुम्ही बघू शकता, मी एक डोसा तव्यावर टाकून पाहिला होता आणि तो जो डोसा आहे तो तव्याला पूर्णपणे चिपकलेला आहे. आता हा डोसा आपल्याला सर्वात आधी पूर्ण काढून घ्यायचा आहे. काढून घेतल्यानंतर आपला जो तवा आहे तो सर्वात आधी आपल्याला पूर्ण स्वच्छ करून घेणे आवश्यक आहे. तर सराट्याने याच्यावर असलेलं जेवढंही डोशाचं बॅटर आहे किंवा जेही चिपकलेलं आहे ते पूर्ण आपल्याला अशा प्रकारे साफ करून घ्यायचं आहे. आणि साफ केल्यानंतर आपल्याला हा जो तवा आहे तो घासून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवूनसुद्धा घ्यायचा आहे. धुवून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, मी गॅसवर हा तवा अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे. आता हा जो तवा आहे हा आपल्याला मध्यम असा गरम होऊ द्यायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तवा छान असा गरम होत आला म्हणजे इथे आपल्याला जास्तही गरम नको, अगदी थोडं असं बोटाला गरम लागेल एवढाच हा तवा गरम हवा आहे. तवा थोडा गरम झाला की आपल्याला काय करायचं आहे, कापड घ्यायचं आणि कापडाने हा तवा अशा प्रकारे पूर्ण पुसून घ्यायचा. पुसल्यानंतर आपल्याला काय करायचं, मीठ घ्यायचं आहे आणि थोडं थोडं मीठ करत आपल्याला हा मीठ अशा प्रकारे तव्यावर टाकून घ्यायचं आहे. तव्यावर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता एक आपल्याला अर्धा कांदा चिरून घ्यायचा आहे. कांदा चिरून घ्यायचा आहे आणि त्या कांद्याने हा जो तवा आहे या तव्यावर जो आपण मीठ टाकलेलं आहे ते मीठ अशा प्रकारे फैलवून घ्यायचं आहे. अगदी ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला इथे करायचं आहे. मग आपल्याला चम्मच ते 2 चम्मच याच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे आणि ते तेलसुद्धा आपल्याला या कांद्याने इथे अशा प्रकारे पूर्ण तव्यावर अशा प्रकारे बघा फैलवून घ्यायचं आहे. गॅसचा पॉवर इथे आपल्याला आता मोठा करायचा आहे. गॅसचा पॉवर मोठा करायचा आहे आणि मोठा करून आपल्याला हे मीठ व हे तेल जे आहे ते छान असं गरम इथे होऊ द्यायचं आहे. छान असं मीठ व तेल तव्यावर गरम झालं की आपल्याला काय करायचं आहे, एक सराटा घ्यायचा आहे आणि सराट्याने आपल्या तव्यावर जो आपण तेल व मीठ जे टाकलेलं आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे. तुम्ही इथे तव्यावरचं तेल व मीठ बघू शकता कसं काळं झालेलं आहे आणि या स्टेजवरच आपल्याला हे जे मीठ आहे ते पूर्ण अशा प्रकारे करून काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता बघा, ज्याच्या घरी डोशाचा तवा नसते किंवा डोशाचा तवा असूनही डोशाचा तवा जर खराब झालेला असेल आणि त्यांना डोसा बनवायचा असेल तेव्हासुद्धा ते लोखंडी तव्यावर अशा प्रकारे ही टिप्स वापरून किंवा नॉनस्टिक तवा म्हणजे लोखंडी तवा नॉनस्टिक तवा बनवून छान असे डोसे नक्कीच करू शकतात. तर इथे अशा प्रकारे तेल मीठ काढल्यानंतर आणखी आपल्याला कपड्याने याला पूर्ण असं छान असं पुसून घ्यायचं आहे आणि पुसल्यानंतर आता आणखी आपल्याला याच्यावर टाकायचं आहे ते थोडं तेल आणि तेल टाकून पूर्ण तव्यावर आपल्याला हे तेल जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला चमच्याने अशा प्रकारे हे तेल जे आहे ते पूर्ण तव्यावर पसरवून घ्यायचं आहे आणि गॅसचा पॉवर इथे मोठा ठेवायचा आहे. अशा प्रकारे केल्याने काय होतं, की जो आपला लोखंडी तवा आहे त्या लोखंडी तव्यावर एक प्रकारची लेअर जमा होते. म्हणजे आपण जे तेल टाकतो आणि गॅसचा पॉवर मोठा ठेवतो त्याने तेलाची एक लेअर या तव्यावर जमा होते आणि त्याच्यामुळे आपला जो हा तवा आहे, जो लोखंडी तवा आहे तो इथे नॉनस्टिक तवा बनून तयार होतो. आता याच्यावर आपण छान असे डोसे बनवून घेऊ शकतो. या तव्यावर जे एक्स्ट्रा तेल आहे ते आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. तेल काढून घेतल्यानंतर आता इथे गॅसचा पॉवर आपल्याला कमी करायचा आहे. गॅसचा पॉवर कमी करायचा आहे आणि याच्यावर आपल्याला छान असे डोसे टाकून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता, मी डोशाचं बॅटर घेतलेलं आहे आणि 2 चम्मच बॅटर आपल्याला तव्यावर घालून घ्यायचं आहे. इथे आपल्याला गॅसचा पॉवर कमी करायचा आहे आणि जेवढा डोसा फैलवता येईल तेवढा डोसा आपल्याला तव्यावर अशा प्रकारे बघा फैलवून घ्यायचा आहे. तर एवढा माझा डोसा फैलल्यानंतर आता तव्यावरचा जो डोसा आहे तो असा कडक व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणून मी एवढा जो डोसा आहे तो फैलवून घेतलेला आहे आणि आता साईडने आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. डोशावर तेल टाकल्यानंतर साईडने डोशाचे जे काटा आहे ते आपोआपच निघायला सुरुवात होते. तुम्ही इथे बघू शकता आणि हाच तो तवा आहे की ज्याच्यावर आपण सर्वात आधी आपला डोसा बनवला होता आणि डोसा पूर्ण चिपकलेला होता आणि आता तुम्ही डोसा बघू शकता, याचे काटं पूर्ण मोकळे झालेले आहे आणि डोशाने पूर्ण जो तवा आहे तो सोडलेला आहे. म्हणजे डोसा अलगद असा आलेला आहे. जो लोखंडी तवा होता तो आपण नॉनस्टिक तवा बनवला आणि त्याच्यावर आपण छान असे डोसे बनवून घेत आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता आपला पहिला डोसा तयार झालेला आहे. आता याच प्रकारे मी तुम्हाला दुसरा डोसासुद्धा बनवून दाखवते. तर ज्याप्रमाणे आपण पहिले
2 चम्मच बॅटर टाकून घेतलेलं होतं त्याचप्रमाणे आतासुद्धा याच्यावर आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि अलगद असा हा डोसा आपल्याला फैलवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे डोसा बघू शकता, जो आपण पहिल्यांदा फैलवला होता त्याच्यापेक्षाही आपला जो दुसरा डोसा आहे तो छान असा मोठा फैललेला आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल, एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि इथे तुम्ही बघू शकता, आपला डोसा मी छान असा फैलवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे. तेल टाकून घेतलेलं आहे आणि हा सुद्धा डोसा बघू शकता किती छान असे काठं सोडायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे हा सुद्धा डोसा इथे छान असा निघून तयार झालेला आहे. म्हणजेच आपला तवा जो लोखंडी होता तो इथे परफेक्ट असा नॉनस्टिक तवा बनलेला आहे. आणि आजचा हा व्हिडिओ किंवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच युनिक आणि नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते, म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.